आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँक अर्थात SBI बँकेच्या सर्व खातेदारांसाठी बँकेने एक मोठी गुड न्यूज दिली आहे। त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत। तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। किमान शिल्लक म्हणजेच मिनिमम बॅलन्स खात्यात न ठेवल्याबद्दल विविध बँका खातेधारकांकडून दंड म्हणून मोठी रक्कम वसूल करत आहेत। त्यामुळे बँकांना तर मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत आहे, मात्र सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा मोठा फटका बसत आहे। बँकांनी अशा प्रकारे खातेदारांकडून दंड वसूल करून अवघ्या 5 वर्षात जवळपास 8,500 कोटी रुपये कमावल्याचे सांगण्यात येत आहे। केंद्रीय अर्थ राज्यमंत्री श्री पंकज चौधरी यांनी अलीकडेच लोकसभेत माहिती देताना सांगितले होते की खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याच्या दंडाच्या नावाखाली गेल्या 5 वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी खातेदारांकडून 8,494 कोटी रुपये कमावले आहेत। काही सरकारी बँका आणि खाजगी क्षेत्रातील जवळपास सर्वच बँकांमध्ये खातेदारांना त्यांच्या खात्यामध्ये दर महिन्याला किमान शिल्लक म्हणजेच मिनिमम बॅलन्स ठेवणे आवश्यक असतेच। खात्यातील मिनिमम बॅलन्स हे बँकांनुसार बदलत राहते। मेट्रो शहरे जसे की मुंबई, पुणे, नागपूर अशी मोठी शहरे व तसेच छोटी शहरे आणि ग्रामीण भागातील बँक खात्यांमध्ये किमान शिल्लक म्हणजे मिनिमम बॅलन्स ठेवण्यासंबंधित काही अटी आहेत। या अटींचे पालन न केल्यास बँका ग्राहकांकडून मोठा दंड वसूल करतात। मात्र अशातच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या म्हणजेच SBI बँकेच्या खातेदारांसाठी एक चांगली व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। अलीकडेच काही दिवसापूर्वी SBI बँकेच्या एका खातेदाराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून अर्थात ट्विटर हँडल वरून ट्विट करून बचत खात्यात कमीत कमी किती पैसे ठेवावे लागतील अर्थात बँक अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स किती ठेवावा लागेल असा प्रश्न SBI बँकेला विचारला होता। या खातेदाराच्या प्रश्नाला उत्तर देताना अलीकडेच शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर रोजी SBI बँकेने स्पष्टपणे सांगितले की आता सेव्हिंग अकाउंट मध्ये म्हणजे बचत खात्यामध्ये खातेदारांना मिनिमम बॅलन्स ठेवण्याची गरज नाही। आता तुमच्या बचत खात्यामध्ये पैसे नसले तरीही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दंड भरावा लागणार नाही। SBI बँकेने ही जाचक अट 11 मार्च 2020 पासून काढून टाकली आहे। या निर्णयापूर्वी मात्र मेट्रो शहरातील म्हणजे मोठ्या शहरातील खातेदारांना बँक अकाउंट मध्ये कमीत कमी 3,000 रुपये ठेवावे लागत होते, तर निमशहरी भागातील खातेदारांना 2,000 रुपये आपल्या खात्यात ठेवावेच लागत होते व तसेच ग्रामीण भागातील खातेदारांसाठी कमीत कमी 1,000 रुपये आपल्या बँक खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवावा लागत होता। मात्र आता ही अट रद्द केल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।